नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आणि आजचा व्हिडिओ खूप असा मस्त होणार आहे, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कोठेही स्किप करू नका। आणि आजच्या व्हिडिओमध्ये खास म्हणजे ही जी मांजरीची पिल्ला आहे ना, त्यांना आंघोळ घालणार आहे आणि पहिल्यांदाच घालत आहोत आम्ही त्यांना आंघोळ। आणि म्हणजे काय, शॅम्पू वगैरे काही लावणार नाही, फक्त पाण्याने त्यांना आंघोळ घालणार। तर रस्त्याच्या कडेला घर असल्यामुळे इतका आवाज येतो आणि इतका आवाजाचा त्रास होतो ना, विचारू नका। व्हिडिओ सुद्धा नीट रेकॉर्डिंग करता येत नाही, व्हॉइस ओव्हर द्यायचं म्हणलं का खूप कठीण काम आहे। इथं बघा कसा आवाज येत आहे, पण काही करू शकत नाही। आज है हमारी नहाने का दिन, हमारा एनर्जी होता है इसमें। अयो हाथी जो भी तो बैठना। चल चल चल, लय गरम नाही ना? नहीं धर 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 धर। कापड आणते का त्याचं? हा हॅलो हा, पाय होत आले, पाय होत पटकन। तोंड नको ते घाबरून राहिलं। अगं माझे बाबाची गप अरे शपथ तो धंदे थोडस दोन दे। थांब थांब थोडस थांबू। तोंड पाय नको टाकू। अरे थांब मच्छडे एक धीर झालं ते बघा। काही नाही ना होणार याला, ते बघ ना। तोंड नको टाकू, तोंड नको टाकू। अरे थांब थांब बस। घाबरले ते। तिचे पाय धुई ना, पाय धुई ना। धुतले ना, टाक बरं पाणी। बस नाही 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 माझी चपलेला खाली घे, खाली घे त्याला। घर गुंड गुंड पटकन त्याला चांगलं गुंड। तर आंघोळ घालताना तर तुम्ही बघितलंच आहेत, बघा दीदीने कसं नाही का त्याला व्यवस्थित असं कापडामध्ये गुंडाळून घेतलं आणि तोंड वगैरे त्याचे नाही कोरडं करत आहे, की त्याला असं नाही का थंडी वगैरे वाजायला नको। आम्हाला पण जास्त असं नाही का असं अनुभव नाहीये काय आहे काय नाही नेमकं, पण घातली आंघोळ बघा किती क्यूट बसलं, एकदम छोट्या बाळावानी। आणि दिसतं पण तसंच एकदम छान। आणि असले तर इतकं भारी वाटत नको बस। बघा कसं बघत आहे। आता आहे ना ह्याला घातली, आता दुसऱ्याला घालायची आंघोळ। आणि आपल्याकडे 2 पिल्लं आहे मांजरीचे, तुम्हाला तर माहिती आहे। आणि हे त्यांना आंघोळ घालायचं काम आणि चांगलं कोरडं झाले बघा आता। आणि किती मस्त दिसते ना, एकदम पांढरं चमचम करायला लागले पिल्लू। आता दुसऱ्या पिल्लाला आंघोळ घालायची, आता याची झाली आहे। तर त्याला बघा थोडासा कलर लागलेला आहे, खेळते ते सारखे, तर काय लागण काय नाही। बघा किती छान बसलेलं आहे, असं एकदम मालिश वगैरे करून घेतल्यासारखं। आणि दिसतं पण लय छान आहे। आणि ऐकते अजिबात त्रास नाही, नख नाही लावत काही नाही, बघा पळलं। आणि जे गेलं ना थोड्या वेळ लगेच दूध पिऊन घेईल। आणि आता बघा ह्याला घालायचं डायरेक्ट अंगावरून टाक, काय होत नाही। म्हणजे त्याला तसं टाकून घ्यायला, म्हणजे तू याच्यावर प्रेमच करीत नाही का? मला त्याच्या वेळेस माहित नव्हतं यांना काही त्रास होत होतं काही, आता कळलं याला प्रेमच करीत नाही। थांब थांब धुतलंय दाखव दाखव त्याला, इकडे दाखव। कुठे गेलं कुठे गेलं बच्चिड? वल्ल का ना टावेल थोडासा, हाताने वल्ल पाण्याने पुस। तोंड पुस चांगलं। इकडे बस बस बस, इकडे घालच गेली ना तिची, ती घालच नाही गेली। नाही राहू दे, नको जाऊ। काय केलं बघा, आंघोळ वगैरे झाले की दूध प्यायला लागलंय।
आणि एकदम मस्त कोरडे झाले ना, आता खेळायला लागले. बघा कशी बघा त्यांनी किती क्यूट दिसतात ना. खूप छान हात बित दुमणून बसलेत आणि बघत पण तितके छान आणि खेळतेत पण खूप भारी. लय मस्त दिसतात पिल्लं बघा. आणि लय आमचं नाही का ह्यांच्यामध्ये भरपूर वेळ जातो आणि करमणूक इतकी छान आहे ना, विचारूच नका. लय मस्त वाटतं पिल्लांबरोबर. असं छान ना एकदम आपलं सगळं जेवढं काय असेल ना, दुःख वगैरे काही नाही का, सगळं विसरून जातो आणि एकदम हसू येतं त्यांच्याबरोबर राहताना. मन एकदम असं प्रसन्न, कोणतेच विचार येत नाही डोक्यात जेव्हा त्यांना बघतो तेव्हा. खूप छान वाटतं. आणि बघा कशी खेळतात ते, खेळतात पण इतकं भारी का बस. उलट पुलट पडत. शेवटी पकडलं त्याने. त्याने किती गेली मेहनत. थकलं ते. धरला. तर आता पिल्लांसंग भरपूर खेळून झालं. सकाळचा वेळ आपला त्यांच्या बरोबर गेला. दाजींचा पण भरपूर वेळ गेला. भरपूर अशी करमणूक झाली. जी त्यांनी आंघोळ केली ती कालच्या व्हिडिओची होती आणि जे खेळत होते ते आजच्या व्हिडिओमध्ये आहे. म्हणजे असं 2 दिवसाचा हा मिक्स व्हिडिओ आहे. तर आता बघा आज हा संडे होता आणि संडेच्या दिवशी तिला सुट्टी होती आणि सॅटर्डेला पिल्लांना आंघोळ घातलेली होती. तर आता तिचे केसांना ना हे जे आहे ना मी मिक्स केलेलं मिश्रण, मेथ्या, कढीपत्ता आणि त्यामध्ये काय टाकलेलं, अजून मी तेल टाकलेलं होतं, तेलामध्ये कडवून घेतलेलं होतं आणि मग ते गाळून घेतल्याच्या नंतर हा जो चोथा होता उरलेला, तर तो चोथा आहे का मी तसंच ठेवला होता. आणि आता म्हटलं त्यात पाणी टाकलं, 10-20 मिनटं भिजू दिलं आणि आता दीदीच्या केसांना चांगलं लावून घेत आहे. आणि जे ते मिश्रण आहे ना पूर्ण भांगोभांग केसांना लावून घेत आहे मी तिच्यावाल्या, की पूर्ण केस असे कुठंच ठेवायची नाही, आपल्याला सगळं व्यवस्थित लावून द्यायचं. आणि एक कंडिशनरचं काम करतं हे जे मेथ्यामुळं काय होतं, एक चांगलं कंडिशनर केसांना मिळतं, पोषण म्हणा काही ते सगळं मिळतं आणि केसाला एक असं नाही का एकदम टवटवीतपणा येतो आणि ते चिकट चिकट असतात ना, त्यामुळे केस एकदम सॉफ्ट होतात. तर ह्या पद्धतीने आता मी काय करणार आहे, सगळ्या केसांना लावून घेणार आहे आणि लावल्याच्या नंतर अर्धा तास 1 तास ठेवणार आहे. जास्त पण नाही ठेवणार, 1 तास, कारण आता सर्दी वगैरे होती जास्त गार असल्यामुळं पण. तर 1 तास ठेवून किंवा अर्धा तास, कमीत कमी एक अर्धा तास आणि जास्तीत जास्त 1 तास, त्याच्यापेक्षा जास्त वेळ नाही ठेवणार. आणि मग नंतर शॅम्पू वगैरे घेऊन कोणता पण शॅम्पू यूज करते आणि मग ती केस तिच्यावाले वॉश करून घेणार आहे. आणि मग आणि तिला कसं केस जास्त पण तिची आपली कशी दाट असल्यामुळे तिला जमत नाही ना, तर तिची पण हेल्प करावी लागते. आणि त्याचे कसे बिया वगैरे असतात तर ते पण केसांमध्ये अडकतात, त्यामुळे व्यवस्थित केस वॉश केले आणि कंगव्याने विचारले तर सगळं जे आहेत ना ते चोथा वगैरे निघून जातो, एकदम मोकळे आणि सिल्की केस होतात. आणि मेथ्यामुळे काय होतं, ते भरपूर सिल्की होतात. तर तुम्हाला जर हे तेल बनवायचं तुम्हाला वाटत असेल की मी व्हिडिओ बनावा, तर नक्की मला कमेंट करून सांगा. नक्की हा तेल कसं बनवायचं तो व्हिडिओ मी बनवेन. आणि खरंच खूप चांगलं आहे बघा. दीदीच्या केसावरून तुम्हाला कळत असणार आहे, खूप अशी मस्त दाट आणि लांब पण केस झाले तिचे बऱ्यापैकी. आणि तरी जास्त नाही, 2-3 वेळाच वापरलेलं आहे मी. तर ह्या पद्धतीने लावत असते मी, तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने लावा. अगोदर डोक्याचा सगळा भाग आहे भांगोभांग लावून घ्यायचा आहे सगळे केस आणि मग खाली पूर्ण खालच्या शेंड्यापर्यंत ते लावून घ्यायचं आहे. आणि या पद्धतीने माझे सगळे जे केस आहेत दीदीचे आपले त्यांना मी लावून घेत आहे.
सगळं मिश्रण लावून घेता येईल आणि उरलेलं मी पण लावणार आहे, कारण भरपूर सारं आहे. तर मी व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही आहे किंवा कट वगैरे केलेलं नाही. तर सगळं तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये सांगते, म्हणजे तुम्हाला पण समजेल की मी कसं केलं, काय लावलं, कसं नाही ते. आणि दीदीची केस पण बघा भरपूर दाट आहे आणि गळत पण नाही आता अजिबात. पहिले ते थोडे गळत होते, पण आता गळायचे पण कमी झाले याच्यामुळं. आणि मग म्हटलं चला आता निवांत आहे तर ते पण काम होऊन जाईल. आणि केस ना खरंच म्हणजे तिचे असे वाढायला लागले आहेत आता. बघा तुम्हाला लगेच व्हिडिओ बघून अंदाज येत असेल केवढे झाले आहे दीदीचे केस आपले. आणि त्यात तिची कर्ली केस आहे ना, त्यामुळे ते जास्त लांब असत. अजून जर सरळ असते ना तर जास्त लांब वाटले असते, आणि कर्लीमुळं काय होतं ते थोडेसे शॉर्ट वाटतात. तर भरपूर लांब झाले आहे बघा, पूर्ण शेंड्यापर्यंत असे एक एक सगळ्या पार्टमध्ये लावून घेत आहे मी, की म्हणजे काय होईल व्यवस्थित ते केसांना सगळीकडे ते जे आहे ना त्याचं वाला जे सत्व वगैरे सगळं मिळेल. तर हे बघा असं ह्या पद्धतीने सगळीकडे लावून घेतलेलं आहे. थोडंसं मेहनतीचं काम आहे, पण मग त्याचा जर फायदा पण तेवढाच आहे आपल्याला. तर म्हणलं चला. आणि मुलांना पण ह्याच्यावरून काय होतं, थोडीशी घरगुती जे आपले उपाय असतात ना त्याची माहिती कळते. आज मी दीदीला करून दिलं, उद्या ती तिच्या हाताने करेन आणि तिच्या हाताने ते लावून करून, म्हणजे सांगायची गरज येत नाही. मग मुलांना कळतं हा हे लावलेने असं होतं. आणि आपण बाहेर पार्लरमध्ये जातो वगैरे, मग भरपूर पैसे द्यावे लागतात, केमिकल लावावं लागतं. त्याच्यापेक्षा हे बेस्ट आहे. तर म्हटलं चला आता तिला ह्या वेळेस मी करून दिलं, पुढच्या वेळेस ती तिच्या हाताने सगळं करेल. आणि जो मी बनवलेला आहे ना जे पावडर वगैरे तेल वगैरे, ते सुद्धा ती तिच्या हातानेच बनवेन, कारण ती आता थोडीशी मोठी पण आहे आणि तिला समजतं पण. आणि बघा पिल्लं खेळतात, दीदीला सुद्धा त्यांची संग खेळायला आवडतं. बघा कसं धरलंय. हे असं कधी होणारच नाही, असं करणार नाही. नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. चला आजचा हा व्हिडिओ आज येऊन किंवा उद्या येईल, कारण नाही ना जसं मी एडिट करायला जमेल तसं मी तुम्हाला सांगणार आहे. तर सकाळी पीठ मळलंय, भांडे घासले, फरची वगैरे पुसून झाली, सगळं आवरलेले, आंघोळी वगैरे झाले. आता कपडे राहिले फक्त आणि स्वयंपाक राहिले. तर पीठ मळलंय, पटकन म्हटलं चपात्या करा. तर म्हटलं अगोदर थोडंसं व्हिडिओवरती बोलूया. आणि हा 2 दिवसाचा मिक्स व्हिडिओ आहे. आणि कालचे व्हिडिओ तुम्ही बघितला, आपण मांजरीच्या पिल्लांना कशी आंघोळ वगैरे घातली, आणि पहिल्यांदाच घातली त्यांना. दीदीनं धरलं, मी पाणी टाकलं. अशी जास्त शॅम्पू वगैरे काहीच लावलेलं नाही आम्ही. म्हटलं कसं पहिला दिवस आहे, थोडीशी त्यांना सवय होईल. एकदा सवय झाली का मग पुन्हा घालत जाऊ. आणि तुम्हाला बघितलंय, मी सांगितलं ते केसांसाठी तेल असतं, तर ते तेल पण मी बनवलेलं आहे, त्याचा वापर केला. आणि मग नंतर तुम्हाला सांगितलं तर नक्की करून बघा. खूप असं नाही का त्याचं खूप असं चांगलं त्याचा इफेक्ट आहे, परिणाम होतोय. कारण त्याच्यामुळे काय होतंय, केस एकदम सॉफ्ट होतात आणि गळायची कमी होतात. तर जर तुम्हाला वाटत असेल का ते तेल मी पुन्हा व्हिडिओ सहित बनवून दाखव कसं बनवलं कसं नाही, तर नक्की कमेंट करून सांगा. खूप उपयोगाचं तेल आहे आणि त्याचा मी आधी वापर केला आणि मग व्हिडिओ शेअर केला. तर खूप छान तेल होतंय ते. तर नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा बनवू की नाही. जर कमेंट आली मला तर नक्की बनवेन मी ते तेल. तर आता आहे सॅटर्डे, 2 दिवसाचा मिक्स व्हिडिओ येणार आहे. काम तर आवरतंय बघा, तुम्हाला बॅक साईडला किचन वगैरे सगळं आवरलेलं दिसतंय. आणि इतकं धावपळ झाली ना आता, व्हिडिओला अजिबात वेळ मिळत नाही बनवायला. तरी मी बनवायचा प्रयत्न करत असते. आणि बघा काय हे मांजरीची पिल्लं, पोरं सोरं सगळंच काम चालू असतं आवरायचं. आता पटकन स्वयंपाक करते आणि स्वयंपाक करता करता पण तुम्हाला मी दाखवते. बघा पीठ वगैरे मळलंय, हे बघा भांडे सगळं किचन आवरून झालेलं आहे आपलं. आणि आता थोडंसं बाहेर पण जायचंय. तर कारण एवढ्यामध्ये सारखं बाहेर जाणे आणि दादूच्या ड्रेसची खरेदी करायची, शाळेचा ड्रेस. कारण इथं जवळपास कुठं तो मिळत नाही, तिकडच मिळतो. तर म्हटलं ते घेऊन यावा. आणि आता यासाठी पटापट आवरून घ्यायचं, म्हणजे लवकर जाऊ लवकर येऊ. तर चला आधी स्वयंपाक करते, भेटते मग पुन्हा.
तुझे